नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कमी वेळेत तयार होणारी आणि कमी साहित्यात तयार होणारी चटपटीत अशी चटणी तयार करूया. तर ही चटणी तुम्ही इडलीसोबत किंवा थालपीठ धपाट्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर या ठिकाणी अर्धी वाटी तीळ घेतलेत. हे पॉलिशवाले तीळ नाही आहेत. तुमच्याकडे पॉलिशवाले असतील तर ते घेतले तरी काहीच हरकत नाही. आणि इथं पाववाटी शेंगदाणे घेतलेत. आता तीळ आणि शेंगदाणे आपण खमंग असे भाजून घेऊया. तर सुरुवातीला काय करायचे, जाड तळाची कढई गॅसवरती ठेवायची. गॅस मध्यमच असू द्यायचा, खूप जास्त कढई गरम होऊ द्यायची नाही. आणि यात शेंगदाणे घालायचे. सतत ढवळत हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे. तर शेंगदाणे भाजले हे कसं कळतं, तर आपण काय करायचे, याला सतत ढवळत राहायचे. याचा थोडासा रंग बदलतो आणि साल तडकतात. साल तडकायला लागली की मग समजून घ्या की हे शेंगदाणे आपले भाजून झाले. खूप याचा रंग डार्क होऊ द्यायचा नाही. तर या ठिकाणी बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने शेंगदाणे चोळलं की लगेच त्याच्यावरचं साल निघालं, म्हणजे असे भाजले पाहिजेत. हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तीच कढई गॅसवरती ठेवायची आणि त्यात तीळ घालूया. आता सुद्धा गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही, मीडियम गॅसवरतीच हे तीळसुद्धा आपल्याला भाजायचे. तिळाचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही. जास्त रंग बदलला की मग मात्र तिळाची चव कडवट लागते, म्हणजे करपट होतात. तर मग हे तीळसुद्धा आपल्याला हलके फुलके होईपर्यंत आणि थोडासाच रंग बदलेपर्यंतच भाजायचे. याचा खमंग सुवास सुटायला लागतो की समजायचं तीळ भाजून झाले. तीळसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता आपण मध्यम गॅसवरती 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातले. हे सुद्धा आपल्याला डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचं. अगदी साधी सोपीच ही चटणी आहे, पण चवीला मात्र अप्रतिम लागते. नक्की एकदा करून बघा. तर आता आपले हे लसण आणि मिरच्यासुद्धा भाजून झाल्या, यासुद्धा काढून घेऊया. आता काय करायचे, मिक्सरचा एक जार घ्यायचा. तर हे बघा, हा जार मी घेतलाय. तर यात भाजून थंड झालेले तीळ घालायचे. तीळ आणि शेंगदाणे थंड झाले पाहिजेत, याची मात्र दक्षता घ्यायची. आणि आता यामध्ये आपल्याला त्या हिरव्या मिरच्या आणि आपण जो लसण भाजून घेतला होता ना, तो सुद्धा घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि यात आपल्याला 2 चमचे दही घालायचे. जास्त आंबट दही असेल तर मात्र 1च चमचा घाला. 2 चमच्याने थोडीशी जास्त आंबट होऊ शकते ही चटणी. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरचं बटन चालू बंद करता करता याची मऊसूत अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर या ठिकाणी बघू शकता, हे बघा, ही आपली जवळपास चटणीच तयार झाली आहे. अशी चटणी खायला घेतली तरीही छान लागते, पण आपण यावर एक तडका देणार आहोत. त्यासाठी याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि तडका पॅनमध्ये 1 चमच्याभर तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिऱ्याची चांगली फोडणी तयार करून घ्यायची. यात 2 चिमूट हिंग घालायचा. हिंगामुळे सुद्धा चटणीची चव वाढते. आणि मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली, ती सुद्धा घालायची. आता ही कोथिंबीर यामध्ये थोडीशी तळल्यासारखी होऊ द्यायची आणि हा खमंग तडका चटणीवर घालायचा. चटणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.